सकाळी डब्यामुळे चपाती भाजी झालेली असते, नाश्ता पण मग तोच होऊन जातो. मग दुपारी परत तेच खाऊ वाटत नाही, तर वेगळं काहीतरी पाहिजे. मग कधी वरण भात, भाताचे असे वेगवेगळे थोडेसे प्रकार किंवा मग असे पराठे जे असतात ना इन्स्टंट बनणारे, तर ते सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि खूप हेल्दी पण असतात. तर इकडे आज म्हटलं चला मुगाचे थालीपीठ बनवूयात, म्हणजे आपण धपाटे म्हणतो याला. करालेल्या मुगासोबतच हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा वाटलेलं होतं आणि कांदा कट केलेला आहे, कोथिंबीर. 3 प्रकारची पीठं पण चालतात, पण मी 4 घेतलेले आहेत. गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं आणि बेसन पीठ. इकडे माझ्याकडे बाजरीचं होतं म्हणून टाकलेलं आहे. गव्हाचं पीठ थोडंसं कमी घ्यायचं फक्त बाइंडिंगसाठी. मीठ टाकायचं, थोडीशी लाल मिरची पावडर, जिरी, ओवा टाकायचा आहे, हळद टाकायची आहे आणि शेवटी सगळ्यात थोडंसं तेल टाकायचं आणि तीळ टाकायचे. खूप टेस्टी होतात. ज्या पण वेळेस तुमच्याकडे काही ऑप्शन नसतो ना, त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता. एवढे आणि ज्यावेळेस गरमागरम बनतात ना, खूप टेस्टी लागतात. सगळ्या वस्तू मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि पाणी ॲड करून आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ. याचं एवढं महत्त्वाचं आहे, की याला खूप जास्त वेळ असं काही भिजत वगैरे ठेवायची गरज पडत नाही. म्हणजे लगेच पीठ मळून तुम्ही लगेचच थालीपीठ बनवू शकता. तर रुमाल बघा मी छान असा ओला करून घेतलेला आहे आणि धपाटी थापून घेतलेले आहेत. तव्यावरती अगोदर थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर थोडंसं मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे छान पहिलं थोडंसं चिकटण्याची शक्यता असते म्हणून. आणि अर्धवट भाजल्यानंतर तूप टाकायचं आणि खूप क्रिस्पी बनतात. तर असे मी पटपट करत होती, 2-3 म्हटलं करावे, तोपर्यंत येतातच. टायमिंग झालेलं असतं आमचं दुपारच्या जेवणाचं आणि बघा सिया आलेली आहे. दररोज आमचं असंच असतं, की ती येते आणि उगीचच कुठेतरी लपून बसते किंवा मग मी तिला असं भो करणार किंवा ती मला लपून, म्हणजे तिचं ते थोडंसं तिला तसा थोडा वेळ द्यावा लागतो आणि मला पण खूप छान वाटतं. आणि बघा एकदम फ्रेश घरीच दही जे लावलेलं होतं त्याच्यासोबत आणि याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी, लोणचं हे पण तुम्ही खाऊ शकता. तर सियाला ना असे धपाटे किंवा थालीपीठ, आलू पराठे, मेथी पराठे खूप जास्त आवडतात आणि खूप आवडीने खाते ते. चला व्हिडिओला लाईक करा. बाय.